लगेचच मला वाटतं की तो चक्कर येऊन पडला आणि 1600 मीटर पळला, चक्कर येऊन पडला आणि त्याच्यानंतर त्याची चक्कर गेली आणि त्याच्यानंतर 2च मिनिटात निकाल लागला. म्हणजे मला वाटतं की आयुष्यामध्ये असा फार कमी जणांच्या येत असेल की त्यांना आजच्या डेमोला पण जिद्द किती किती असते महत्वाची बघा की जेडीचा त्याला 100% रिझल्ट येणार होता हे माहित होतं, त्याला माहित होतं, आम्हाला माहित होतं, कारण जवळजवळ 50 पैकी 43-45 प्रश्न बरोबर होते. ग्राउंड एक्सिडेंट होतं, त्याच्यानंतर प्लस बाकी सगळंच 100 पैकी 100 गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये रिझल्ट येणार हे माहित होतं. तरी पण टीएची त्याने भरती दिली, टीएला पण एक्सिडेंट ग्राउंड मारलं आणि त्याच्यानंतर एसएससी जीडीला पण तिकडे पण त्याचं आहे. आणि त्याचसोबत आज जोपर्यंत फायनल निकाल येत नाही तोपर्यंत ग्राउंडला पळत राहतोय. आता मध्यंतरी जी लोणंदची मॅरेथॉन झाली त्या मॅरेथॉनच्या मध्ये पण त्यानं 5 किलोमीटरला 16 मिनिटं टायमिंग दिलं. 16 मिनिटं म्हणजे जोक नाही, लक्षात ठेवा, 16 मिनिटं 22 सेकंद त्यानं टायमिंग दिलं होतं. आणि मग त्याला आपण असं म्हणू शकतो की या वर्षीचा फिनिक्सचा वेगाचा शेवट किंवा फिनिक्सचा बोल्ट, फिनिक्सचा काय अजून कोण ट्रेंड बोल्ट असेल, अजून काय असेल ते बकासूर म्हणा, ते चित्ता म्हणा, तर त्यांना आज उज्ज्वलित यश मिळवले. आपला बंटी उर्फ सूरज दुर्गुडे असं त्याचं नाव आहे. सूरजसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या करायच्या. मी शंकर सरांना विनंती करतो की त्यांनी थोडस आता एक फक्त फोटो सगळ्यांना आपण काढूया त्यासोबत. या